ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. नमस्कार, मी डॉक्टर विठ्ठल सातव, नेत्ररोग तज्ज्ञ, आकाश आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, विमाननगर, पुणे. आणि आय एम डॉक्टर सीमा सातव, आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर, मी नेत्ररोग तज्ज्ञ आहे. आज वर्ल्ड साईट डे, जागतिक दृष्टी दिन हा जनरली दुसरा जो गुरुवार आहे ऑक्टोबर महिन्यातला, हा जागतिक दृष्टी दिन म्हणून साजरा केला जातो. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने हा जागतिक दृष्टी दिन साजरा करण्याचं चालू केलेलं आहे. तर जगातील जो अवॉइडेबल ब्लाइंडनेस आहे त्याची लोकांमध्ये जाणीव व्हावी या दृष्टीने हा दिवस सगळीकडे साजरा केला जातो. आज जगामध्ये भरपूर अंध लोकांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्यातल्या 1/3 जगातली जी दृष्टीदोष असणाऱ्या लोकांची जी संख्या आहे त्यामधल्या 1/3 पॉप्युलेशन हे भारतामध्ये आहे. त्यातले जवळजवळ 60% लोक हे मोतीबिंदूमुळे ग्रस्त आहेत. 20% लोक जे आहे हे चष्मा किंवा रिफ्रॅक्टिव्ह एरर जे म्हणतो आपण त्याच्यामुळे दृष्टीने ग्रस्त झालेले आहेत. तर आजच्या या दिवसाचं औचित्य साधून आम्ही लोकांमध्ये ह्या दृष्टीदोषाविषयी जाणीव निर्माण व्हावी या दृष्टीने ही पत्रकार परिषद घेतली होती. तर कॅटरॅक्टवर भरपूर तंत्रज्ञान आता अवेलेबल झालेलंच आहे, पण आपला जो तरुण वर्ग आहे, जो 20% जे पॉप्युलेशन दृष्टीदोषामुळे ग्रासित झालेला आहे, तो तरुण वर्ग आहे. ज्यांना चष्मा दोषामुळं कुठे MPSC परीक्षामध्ये पास झाले, पुढं अडचण येते चष्म्यामुळे, किंवा रेल्वेमध्ये कुठे भरती झाले तिथे चष्म्यामुळे अडचण होते, MPSC UPSC अशा स्पर्धा परीक्षामध्ये त्यांचं सिलेक्शन होत नाही. तर त्यासाठी लॅसिक हे तंत्रज्ञान आता अवेलेबल झालेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा फेमटो लेझर ही एक लेटेस्ट टेक्नॉलॉजी आलेली आहे, ज्यामध्ये फास्ट रिकव्हरी होते आणि अचूक नंबर घालवला जातो चष्म्याचा. तर ही जी आपली पिढी आहे, तरुण पिढी आहे, त्यांना ह्या लॅसिक तंत्रज्ञानाचा फायदा घेण्यासाठी जाणीव व्हावी हे या दृष्टी दिनाच्या निमित्ताने मी सगळ्यांना सांगू इच्छितो. तर मोतीबिंदूच्या बाबतीत सांगायचं झालं तर मोतीबिंदूमध्ये सुद्धा आज लेटेस्ट तंत्रज्ञान अवेलेबल आहे. फेमटोसेकंड लेझर या पद्धतीने मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं आणि प्रीमियम लेन्स जर निवडली तर मोतीबिंदूचं तर ऑपरेशन होतंच, अचूक होतं, रिकव्हरी फास्ट होतेच, पण चष्म्याचा नंबरसुद्धा घालवला जातो. तर ह्या दृष्टी दिनाच्या निमित्तानं ह्याचीसुद्धा लोकांना माहिती मिळावी, जाणीव व्हावी, ह्या दृष्टीने सुद्धा सगळ्यांना माहिती द्यावी या हेतूने आपण ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. नंतर डायबेटिक रेटिनोपॅथी झालं, काचबिंदू झालं, हे असे आजार आहे यांना आम्ही सायलेंट थिप ऑफ व्हिजन म्हणतो. म्हणजे एखादा आजारामध्ये लक्षण जर असेल तर पेशंट दवाखान्यामध्ये जातो, पण ह्या 2 आजारामध्ये सुरुवातीच्या काळात लक्षणच नसतात, यांना आम्ही सायलेंट थिप ऑफ व्हिजन म्हणतो. त्यामुळे ह्या आजाराची लोकांमध्ये जाणीव करून देणं हे सगळ्यांचंच एक प्रथम कर्तव्य बनलेलं आहे, जेणेकरून वेळेत जर ते निदान झालं, वर्षातून एकदा किंवा 2दा जर सगळ्यांनी डोळ्याची तपासणी करून घेतली आणि काचबिंदू आणि डायबेटिक रेटिनोपॅथी ही जर वेळेत निदान झालं तर आपण नक्कीच त्यांची नजर वाचू शकतो.